कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्धात आहे. याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते. घरी दिवे प्रज्वलित केले जातात, घरी रांगोळ्या काढल्या जातात, फटाक्यांची आतिषबाजी होते. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते. म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचे हवन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे. दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगवेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे. असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. पुराणांमध्ये हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणार आहे. त्याचे महत्त्व केवळ भगवान विष्णूच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूचा पहिला अवतार झाला असे मानले जाते. मस्त पुराणानुसार प्रलय संपेपर्यंत वेदांचे रक्षण करण्यासाठी सप्त ऋषी, धान्य आणि राजा सत्यव्रत यांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मस्त म्हणजेच माशाच्या रूपात पहिला अवतार घेतला. त्यामुळे विश्वाची निर्मिती पुन्हा सुरू झाली अशी माहिती पुराणात मिळते. शिवभक्तांच्या मते या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाच्या 3 पुत्रांचा वध केला, ज्यावरून त्याची त्रिपुरारी म्हणून पूजा केली जात असे. त्यामुळे याला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाचे खडतर असे तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की मला यापुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवाने ठरवले, पण त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकर देवाला बोलावणी केली. तेव्हा शंकराने 3ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळेच हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला. तारक्ष, कमलाक्ष, विंधुनमाली यांच्या राज्यांचीही होळी झाली. तारकासूर नावाचा एक असुर होता. त्याला 3 मुलं होती. तारक्ष, कमलाक्ष, विंधुनमाली नावाची 3 पुत्रे होती. त्या 3 पुत्रांना त्याने आपले राज्य वाटून दिले होते. देवांना कोणताही त्रास देऊ नका असे त्याने त्या मुलांना बजावले होते. पण असे असून देखील त्यांनी देवांना आणि लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. लोकांना देणारा त्रास पाहत भगवान शंकराने या मुलांच्या 3 राज्यांची होळी करून त्यांचा वध केला. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व हे खास मानले जाते. मंडळी, जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला महाकार्तिकी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी शिवमंदिरांमध्ये घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते. मंदिरासमोर असणाऱ्या दगडी दीपमाळा स्वच्छ करून तिथे दिवे लावले जातात. दिव्यांची मोठी आरास घरांमध्ये, घराबाहेर, मंदिरांमध्ये असते. म्हणून या कार्तिकी पौर्णिमेस देव दिवाळी असे देखील म्हटले जाते. कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात स्कंद जयंती म्हणून मानतात. या दिवशी स्कंदमूर्तीची म्हणजे कार्तिकेयाची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असताना जर स्कंदाचे, कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंडळी, कार्तिकेय हा शिव पार्वतीचा पुत्र. कृत्तिका त्याच्या माता ठरल्या म्हणून त्याला कार्तिकेय हे नाव पडले. याला सेनानी, षडानन, विशाख, शिखीवाहन, शान्मातूर, कुमार, स्कंद इत्यादी नावेही आहेत. गणेशापूर्वी याची उपासना सुरू झाली. त्यावरून तो गणेशाचा मोठा बंधू समजला जातो. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन इतर वेळी घेऊ नये अशी समजूत आढळते.
महिला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृतिका नक्षत्रात असताना फक्त दर्शन घेतात. त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साधेपणाने नियम शिस्त पाळून साजरा केला पाहिजे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाला ठार मारले. आजही समाजात आळस, अस्वच्छता, अनीती, अंधश्रद्धा, अज्ञान, अनारोग्य, भ्रष्टाचार इत्यादी राक्षस समाजातील सज्जनाला त्रास देत आहेत. त्यांचा नाश करायला भगवान शंकर येणार नाहीत, तर शिव उपासना करून आपण प्रत्येकानं शिवभक्ती प्राप्त करून घेणे गरजेचं आहे. आपण प्रत्येकाने उद्योगशीलता, स्वच्छता, नैतिकता, प्रामाणिकपणा, ज्ञान, विज्ञान, आरोग्य याचे उपासक बनून ही शिवशक्ती प्राप्त करून घेणे गरजेचे आहे.